नाश्ता विशेष पालक पनीर पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेलं पनीर, अर्धा चमचा लसणाचा ठेचा, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा लसणाचा ठेचा, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, 2 कप बारीक चिरलेला पालक, पाणी, तांदळाचं पीठ, तेल. किसलेल्या पनीरच्या सारणात लसूण, मिरचीची भरड, धणे जिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिसळून घ्यायची. आता गव्हाच्या पिठात लसूण, मिरचीची भरड, हळद, तिखट, जिरं, ओवा, धणेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि पालक घालून हे पीठ मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने पराठा लाटून घेत यात पनीरचं स्टफिंग भरायचं आणि अशा पद्धतीने हा पराठा त्रिकोणी आकारात लाटायचा आणि दोन्ही बाजूनी तेल लावून खमंग खरपूस भाजायचा. झाला आपला नाश्ता विशेष पालक पनीर पराठा तयार. सगळ्यात आधी इथे घेतलेलं आहे पनीर किसून घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय लसणाचा ठेचा अर्धा चमचा, हिरवी मिरचीचा ठेचा, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता कणिक मळून घेऊयात. गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 कप. यामध्ये घालूयात लसणाचा ठेचा, मिरचीचा ठेचा, हळद, लाल तिखट, जिरं, ओवा, धणेपूड, मीठ चवीपुरतं. हे सगळे सुके जिन्नस आधी व्यवस्थित मिक्स करायचे. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात 2 कप पालक बारीक चिरलेला. 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर 2 कपच इथे पालक वापरते. पालक आधी व्यवस्थित या पिठामध्ये कोट करून घेऊयात. आता यामध्ये थोडं पाणी घालून याचा दाटसर असा गोळा करून घेऊ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालकाची प्युरी करून वापरली तरी काही हरकत नाही. आणि इथे पराठ्याची कणिक व्यवस्थित मी मळून घेतली, तुम्ही बघू शकाल. आता काय करूयात, ते यातून उंडे तयार करून घेऊयात. आता एक उंडा असा एकसारखा करून घ्यायचा. बऱ्याचदा काय होतं ना, पराठा लाटताना चिकटतो पोळपाटला, म्हणून मग मी पराठा लाटताना कायम तांदळाचं पीठ वापरते. ज्या पदार्थ किंवा ज्या गोष्टी लाटताना चिकटतात ना, ते शक्यतो तांदळाचं पीठ वापरा. त्यामुळे काय होतं, ते चिकटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्याचं आवरण किंवा कोटिंग आहे ते छान खुसखुशीत बनतं. तर पालकाची पानं यामध्ये घातली, त्यामुळे अर्थात हा हलकासा फाटणार आहे कडेने. आता हा पराठा लाटून झाला की याच्या मध्यभागी आपण घालतोय हे पनीरचं स्टफिंग. सो हे ना आपण हलकंसं त्रिकोणी आकारामध्ये घालतो. या पद्धतीने स्टफिंग घालून घ्यायचं. आता हा पराठा असा त्रिकोणी शेपमध्येच आपण फोल्ड करून घेतो. पुन्हा हलकंसं तांदळाचं पीठ लावूया. आणि हलक्या हाताने हा पुन्हा त्रिकोणीच आकारामध्ये लाटून घ्यायचा. तवा छान गरम झालेला आहे, तर यामध्ये हा घालूयात पराठा. आणि नेहमी पराठा भाजतो तसा मीडियम टू हाय हीटवर खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा. आता एक बाजू खमंग अशी भाजून झाली की हा उलटवून, येस, ही वरची बाजू म्हणजे जी फोल्ड केलेली बाजू आहे तीही छान भाजूया. आता यावर थोडंसं तेल घालूयात. तूप घातलं तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आपण लाटताना, त्यामुळे याचं कोटिंग आहे ना छान असं खुसखुशीत होतं. क्या बात आहे. या बाजूनेही छान तेल लावून घेऊया, ज्या बाजूने आपण फोल्ड केलेला पराठा. पराठा आहे ना मस्त असा खमंग खुसखुशीत भाजून झालेला आहे दोनही बाजूने. आता हा काढूयात.
आणि ठेवूयात जाळीवर. जसं मी नेहमी सांगते की कुठलाही गरम गरम पदार्थ असो, चपाती असो, भाकरी असो, तळणीचा पदार्थ असो, तो असा रॅकवर जर ठेवला ना त्याची स्टीम खालनं वरनं छान रिलीज होते आणि तो पदार्थ सॉगी होत नाही. आता याच पद्धतीने मी सगळे पराठे लाटून भाजून घेते.